नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांची भजी. भाजी आपण नेहमीच खातो, पण मी आज तुम्हाला भजी दाखवणार आहे. करायला अतिशय सोपी आणि खायला अतिशय सुंदर भजी कशी करायची चला बघूया. सगळ्यात आधी शेंगांचे तुकडे करून घ्यायचे. त्याच्यानंतर ही जी वरची साल आहे ही आपल्याला काढून घ्यायची. या पद्धतीने सगळ्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या. हे बघा, आता आपल्या शेंगा सगळे सोलून झालेल्या आहेत. वरची साल सगळी काढलेली आहे. आता ह्या शेंगा मी एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. हे पाणी मी आता ह्याचं काढून टाकते. आता ह्या शेंगा स्वच्छ धुवून झाल्यात. आता आपल्याला ह्या शेंगा अर्ध्यापेक्षा जास्ती शिजवून घ्यायच्या. त्या कशा ते दाखवते. हे बघा, आता ज्याच्यामध्ये आपल्याला शेंगा उकडायच्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाणी घेतलंय. अगोदरच मी पाणी उकळत ठेवलं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं. 1 पाव चमचा हिंग घालायचा. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि शेंगांच्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं, म्हणजे शेंगा अळणी लागणार नाहीत. हे बघा, साधारण तुम्ही घातलं तर 2 चमचे एवढं मीठ त्याच्यामध्ये घाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा घालायच्या, म्हणजे एकदम मऊ करून घ्यायचे नाही. त्याच्या अगोदरच आपल्याला काढायच्यात, म्हणजे ते आपल्याला तळताना व्यवस्थित तळता येतील. आता आपण शेंगा पाऊण एवढ्या शिजवून घेऊया. आता शेंगा शिजतात तोपर्यंत आपण त्या तळण्यासाठी आपल्याला बेसन भिजवायला लागणार आहे, तर ते भिजवून घेऊया. तर मी आता 1 बोल एवढं मी बेसन घेतलं आहे, म्हणजे चण्याचं पीठ. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालायचंय. अर्धा चमचा हळद घालायची. 1-2 चमचे मी तिखट घालते. आपल्याला याच्यामध्ये एक वाटण घालायचंय, ते म्हणजे वाटण्यासाठी 1 गड्डी लसूण आणि मूठभर कोथिंबीर घ्यायची. ती बारीक वाटून ती पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे. आता हे पीठ आपल्याला भजीप्रमाणे भिजवून घ्यायचंय. खूप पातळ करायचं नाही. हे बघा, या पद्धतीने मी आता हे पीठ करून घेतलेलं आहे. तेवढं आपण घट्ट ठेवलेलं आहे, जास्त पातळ करायचं नाही, कारण त्या शेंगांना व्यवस्थित पीठ लागायला हवं. आता याच्यामध्ये मीठ घालूया. आपल्याला पिठापुरतंच मीठ घालायचंय, कारण आपण शेंगांमध्ये अगोदरच मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. 1-5 मिनिट आपण हे असंच ठेवून देऊया. भजीचं पीठ तयार झालेलं आहे. आपल्या शेंगा किती शिजल्यात बघूया. हे बघा, आपल्या शेंगा छान उकळत आहेत. आता ह्या किती शिजल्यात मी तुम्हाला दाखवते. बघूया आपण आता. शेंग एकदम गरम आहे. थोडी दाबून बघायची. बघा, दाबली तर ती मऊ लागते. हे बघा, शेंग आपली जेवढी आपल्याला हवी तेवढी शिजलेली आहे. एकदम गाळ करायचा नाही, नाहीतर आपल्याला ती जी शेंग आपल्याला तळायची आहे तर ते एकदम सगळ्याचे तुकडे तुकडे होतील. तसं व्हायला नको, म्हणून आपल्याला पावणच शिजून घ्यायची. तर आता ही शेंग व्यवस्थित शिजलेली आहे. बघा, एवढी दाबली जाते, याच्यापेक्षा मऊ व्हायला नको. त्या शेंगा मी ह्या पाण्यातून काढून घेते. त्या शेंगा थोड्या आपल्याला थंड करून घ्यायच्यात आणि मग पुढे काय करायचं ते बघूया. चला, आता शेंगा आपल्या थोड्या कोमट झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला शेंगा म्हणजे कशा फोडायच्या, त्या आपल्याला कशा हव्यात ते दाखवते. हे बघा, आपण हे मधून असे ओपन करायचे या पद्धतीने आणि ह्याच्या या बिया काढून घ्यायच्या. त्या बिया सुद्धा आपण तळायला घेऊ शकतो. हे बघा, या पद्धतीने सगळ्या शेंगा आपल्याला अशा ओपन करून घ्यायच्या आणि ठेवताना ह्या कशा ठेवायच्या मी तुम्हाला दाखवते. बघा, आता आपण शेंगा सोडल्या, आपण ह्या अशा ठेवल्या तर ह्या पुन्हा रोल होतात. म्हणून काय करायचं, ही शेंग आहे ना, ही अशी उपरी ठेवायची. ह्या अशा एकावर एक ठेवायच्या, असे गठ्ठे करून ठेवायचे, म्हणजे ते सरळच्या सरळ राहते आणि आपल्याला तळताना ते सोप्या पडतात. या पद्धतीने सगळ्या शेंगा अशा उपड्या करून ठेवायच्या, म्हणजे शेंगा अगदी सरळ राहतात. आता मी सगळ्या शेंगा अशा सोलून त्यांना अशा व्यवस्थित ठेवून घेते. आपल्या सगळ्या शेंगा त्यातल्या बिया काढून झाल्यात आणि सगळ्या शेंगा आपण अशा उपड्या करून ठेवल्या होत्या. आता आपल्याला काय करायचं, आता शेंगा तळायच्या आहेत. त्यासाठी
मी आता शेंगा अशा घेणार आहे. आता बघा, आता आता या शेंगा अशा सरळ ठेवल्या तरी त्या फोल्ड होत नाही, पुन्हा रोल होत नाही, म्हणून आपण शेंगा अशा करून घेतल्या होत्या. हे बघा, तर या पद्धतीने शेंगा सरळ करून घेऊया. हे बघा, आता या शेंगा मी सगळ्या सरळ करून घेतल्यात. आता याच्यावरती ना आपल्याला थोडंसं तिखट घालायचं आहे. थोडं स्पायसीनेस चांगलं वाटतं. आपण थोडंसं याच्यावर तिखट घालून घेणार आहे. जस्ट हाताने भुरभुरायचं आहे, त्याच्याने अजून छान चव येते त्याला. बघा, आपण मगाशी पीठ भिजवून ठेवलेलं होतं. हे बघा, आता ते घट्ट झालेलं आहे. आता आपण थोडंसं पाणी घालूया, जास्त नाही घालायचं, कारण एवढं पण घट्ट नको आपल्याला. थोडंसं पाणी घालून पातळ करूया. हे बघा, या पद्धतीने एवढं पातळ मी करून घेतलंय. आता आपल्याला याच्यामध्ये कडक तेलाचं मोहन घालायचं. तेल उकळून घेतलंय आणि ते आपल्याला याच्यामध्ये घालायचंय. असं तेल घातलं ना की आपले ते जे आपण शेंगा फ्राय करणार आहे ना, ते क्रिस्पी अशा शेंगा होतील, म्हणून आपण याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. मोहन आपण घातलं ते सुद्धा व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता शेंगा तळायला घेऊया. हे बघा, तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता शेंगा तळायला घेऊया. ही आपल्याला याच्यामध्ये बुडवून घ्यायची. एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेतलंय आणि ही शेंग आपल्याला आता तळायला सोडायची. जेवढ्या बसतील तेवढ्या आपण शेंगा घालायच्या. हे बघा, आता हिला आपण पलटी मारून घेऊया. तुम्ही बघू शकता, शेंगा अगदी सरळ राहिलेल्या आहेत. त्यासाठी आपण त्या पसरवून ठेवल्या होत्या, त्याच्यामध्ये रोल झाल्या नाही. त्या मोठ्या गॅसवर आपल्याला फ्राय करायचं. टाकताना गॅस तेल चांगलं तापलेलं असेल तर गॅस बारीक करायचा आणि शेंगा टाकून झाल्या की मग गॅस मोठा करायचा. हे बघा, आता शेंगा चांगल्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत. या कलरवर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. अगदी परफेक्ट कलर आलेले काढून घेऊया. हे बघा, मस्त आपल्या ह्या शेंगा फ्राय झालेल्या आहेत. सगळ्या शेंगा मी आता याच पद्धतीने तळून घेते. अशी ही शेवग्याच्या शेंगांची भजी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा भजी कशी वाटली. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.